मध्ये तर शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 पोखरा ही योजना आता सुरू करण्यात आलेली आहे। पोर्टल पण इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना अर्ज पण यामध्ये करता येत आहेत। आता यामध्ये शेतकऱ्याला नोंदणी कशा प्रकारे करायची, अर्ज कशा प्रकारे करायची तेच आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तुम्ही स्वतः शेतकरी असेल तर स्वतः तो मोबाईलवर स्वतःच्या मोबाईलवरती अर्ज करू शकणार आहे, नोंदणी करू शकणार आहेत। मी आता इथे मोठ्या स्क्रीनवर दाखवणार आहे, परंतु तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण अर्ज करू शकणार आहात। आता भरपूर जण इथं नोंदणी करायच्या अगोदर म्हणतील की आमच्या गावचे नाव या यादीमध्ये आहे का, या योजनेमध्ये नाव आमचं आहे का। तर मित्रांनो, तुम्हाला पीडीएफ एक दिलेली आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड करून तुमच्या गावचं नाव आहे का ते इथं बघू शकणार आहात। अन्यथा आधार नंबर पण टाकून तुम्ही इथं बघू शकणार आहात। आधार नंबर तुमचा घेणार नाही, जर तुमचं गाव पोखरा योजनेमध्ये बसलं नसेल तर तुमचा आधार नंबर इथं बरोबर नाही असं किंवा वेगळी त्रुटी यामध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया। तुमचं गाव जर असेल तर कशा प्रकारे नोंदणी करायची ते तुम्ही इथं बघून घ्या। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या स्टेपवर येऊ शकता। इथे तुम्हाला भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती असाल तर तुम्ही नोंदणीसाठी इथे जाऊ शकता। शेतकरी असाल तर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचे। भरपूर सारे इथे शेतकरीच असणार आहे, त्यासाठी भूमिहीनचं मी काही सांगणार नाहीये। शेतकरीवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता शेतकरी कृषी व्यावसायिक शेतकरी या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रमाणीकृत प्रकार निवडायचा, अग्रिष्ट एक शेतकरी आयडी असेल त्या किंवा आधार नंबर, तर इथं मी आधार नंबरनं लॉग इन करणार आहे। आधार नंबर इथं टाकून घेतो, तुम्ही शेतकरी आयडी टाकून पण इथं लॉग इन करू शकणार आहात। तर मी इथं आधार नंबर टाकतो। आधार नंबर टाकल्याच्या नंतर इथं आपल्याला पाहू शकता मित्रांनो, खालील उदाहरण सोडवा, तर इथं आपल्याला बेरीज करायची आहे। बेरीज केल्यानंतर सत्यापित करा या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर लोड होईल, पाहू शकता आधार ओटीपी, आधारवर ओटीपी गेलेला आहे, जो कोणता आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर आपल्याला इथं 6 अंकाचा ओटीपी गेलेला आहे, तर तो ओटीपी आपल्याला अचूक टाकून घ्यायचा आहे। आता या योजनेमध्ये जे आहे मित्रांनो, गटासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे, तुमचा जर गट असेल तर। आता इथं ओटीपी टाकल्याच्या नंतर लॉग इन करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पाहू शकता आधार ओटीपी पडताना सुरू आहे, लोड होत आहे। लोड झाल्यानंतर पेज ओपन झाले, पाहू शकता नोंदणी यशस्वी, आपली नोंदणी यशस्वी झाली आहे। पुढे जा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता होम पेज इथं ओपन झालेला आहे, डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। तर इथं आता आपल्याला प्रोफाईल या बटनावर क्लिक करायचं आहे। पाहू शकता 5 ऑप्शन इथं आपल्याला देण्यात आले आहेत, जसं महाडीबीटी वर होतं त्यापेक्षाही सोपं इथं आपल्याला प्रोफाईल दाखवण्यात आलेली आहे। तर इथं आपल्याला प्रोफाईलवर क्लिक करायचंय। प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर इथं वैयक्तिक माहिती, पत्ता माहिती, शेत जमीन माहिती हे 3 आपल्याला पर्यायामध्ये काही थोडंफार माहिती राहिली असेल तर आपल्याला भरून घ्यायची आहे। आता वैयक्तिक माहिती या बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता वैयक्तिक माहिती तर ऑटोमॅटिक आपल्या आधारवरून घेण्यात येणार आहे। मोबाईल नंबर जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर चेंज करू शकता, मोबाईल नंबर चेंज करून घेऊ शकता तुमच्याकडे जर मोबाईल नंबर हा उपलब्ध नसेल। परत इथं अपंगत्व असेल तर यस करा, यस केलं तर तुम्हाला इथं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे, त्यासाठी तुमचं नसेल तर नाही करा। जात प्रवर्ग जे कोणता असेल तुमचा निवडून घ्यायचा आहे। परत प्रोफाईल अपडेट करा या बटनावर क्लिक करायचं। फार्मर प्रोफाईल अपडेट झालेली आहे। आता इथं आपल्याला वरती सारायचं आहे आणि पत्ता माहिती या बटनावर क्लिक करायचं आहे। आता या बटनावर क्लिक केल्यानंतर लोड होईल आणि इथं आता पत्ता माहिती ओपन झाली, पाहू शकता आधारद्वारे काही माहिती इथं घेण्यात आलेली आहे। इथं आपल्याला जिल्हा निवडावा लागणार आहे, राज्य आपल्याला इथं घेण्यात आलेलं आहे, परंतु इथं तालुका आपला निवडून घ्यायचा आहे आणि इथं गाव ऑटोमॅटिकली येणार आहे। आता पिनकोड इथं आपल्याला टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर प्रोफाईल अपडेट करा या बटनावर क्लिक करायचे। ॲड्रेस अपडेट इथे झालेला आहे। आता शेत जमीन माहिती या बटनावर क्लिक करायचं आहे। तर इथं पाहू शकता आता जे आहे प्रकल्प गावातील जमिनीचा तपशील इथं दाखवण्यात आलेला आहे आणि प्रकल्प बाहेरील गावातील जमिनीचा तपशील इथं दाखवण्यात आलेला आहे। तर आपल्याला इतर गावामध्ये जमीन असेल, हे पोखरामध्ये जे गाव बसले त्या गावापासून तुमची दुसऱ्या गावामध्ये जर जमीन असेल तर ते क्षेत्र तुम्हाला इथं पात्र राहणार नाहीये असं इथं सांगण्यात आलेलं आहे। तर आता अशा प्रकारे ही जमिनीचा तपशील आपलं फार्मर आयडी द्वारे येणार आहे, फार्मर आयडी द्वारे। तर इथं आपलं जिल्हा तालुका संपूर्ण माहिती दाखवण्यात येणार आहे, एकूण क्षेत्र तुमचं दाखवण्यात येणार आहे। इथं पाणी स्रोत, ऊर्जा स्रोत, तुम्हाला जर पाण्याविषयी संबंधित कोणता अर्ज करायचा असेल तर तुम्हाला हे 2 निवडावे लागणार आहे, तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्याकरता इथं पाण्याचा स्रोत निवडा या बटनावर क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्यानंतर पाहू शकता प्रोफाईल आपल्या पुढे अजून ओपन झालेली आहे। साधन संपत्ती असेल, पाणी स्रोत उपलब्ध आहे का, तर इथं आपण नाही केलं तर आपल्याला अर्ज करता येणार नाही पाण्याच्या विषयी। होय करायचं आहे। होय केल्यानंतर तुमचं जे कोणतं असेल तुम्ही इथं निवडून घ्या। कूपनलिका असेल, काही असेल, तर माझी इथं कूपनलिका आहे। ऊर्जा स्रोत तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे। सोलर असेल किंवा इथं विद्युत असेल किंवा डिझेल पंप असेल, तर इथं माझा डिझेल पंप आहे। डिझेल पंपावर क्लिक करतो आणि इथे आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर सीधं प्रोफाईल अपडेट झालेले पाहू शकता। बंद करा या बटनावर क्लिक करायचे। बंद करा या बटनावर क्लिक केल्यानंतर होम पेजवर आपण येणार आहोत। तर इथं आपल्याला नवीन बाबीसाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्ज करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल। पाहू शकता घटकाचा गट, यामध्ये आपण निवडायचे जसं आपण महाडीबीटी वर निवडत होतो तशा प्रकारे निवडायचे। त्यापुढे घटकाचं नाव इथं आपल्याला निवडून घ्यायचे। घटकाचा प्रकार जे आहे निवडून घ्यायचा आहे। तुम्ही जो घटक निवडताल त्या घटकानुसार तुम्हाला इथं माहिती भरावी लागणार आहे। तर ही माहिती भरल्यानंतर मी जे आहे तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते सांगण्यासाठी एक सिंपल अर्ज इथं सिलेक्ट करून घेतो, जेणेकरून तुम्हाला अर्ज पुढची प्रक्रिया कळणार आहे की कशा प्रकारे अर्ज आपल्याला इथं करायचा आहे। तर इथं मी निवडून घेतो एक फळबाग लागवड, इथं निवडून घेतो। आता आपल्याला महाडीबीटी मध्ये भाऊसाहेब फुंडकरची असेल तर यामध्ये कोणती योजना असेल, तर इथं पाहू शकता फळबाग लागवड डायरेक्टली इथं आपल्याला देण्यात आलेला आहे। तर इथं मी निवडून घेतो, संपूर्ण माहिती निवडलेली आहे। आता पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे। पुढे जा बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता फळबाग लागवड पात्रता निकष तुम्हाला काय असतील ते बघून घ्यायचे। फळबाग लागवडसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते इथं आपण बघून घेऊ शकता। इथं जे आहे तुम्हाला यामध्ये जर बसत असाल तरच तुम्ही अर्ज करा इथं सांगण्यात आलेले आहे। तुम्हाला लाभार्थ्याकडे लागवड करण्याची पिकासाठी आवश्यक सिंचन सुविधा असावी। प्रकल्पांतर्गत घटकाचा लाभ 5 हेक्टर पर्यंत एकूण जमीन धारण असलेल्या लाभार्थ्यांना देय राहील, अशा प्रकारे इथं देण्यात आलेलं आहे। माहिती तुम्ही इथं वाचून घ्या आणि नंतर तुम्हाला इथं काय करायचंय, पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे। पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज आपल्या समोर ओपन होणार आहे। आता हे पेज ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये आपली एकूण जमीन इथं दाखवण्यात येणार आहे आणि इथं आपल्याला शेत क्रमांक असेल किंवा सर्वे नंबर असेल, खाते क्रमांक असेल, हे आपल्याला आपल्या आधारद्वारे फार्मर आयडी आपल्याला आधारला लिंक असल्यामुळे संपूर्ण माहिती इथं येणार आहे। संपूर्ण आपलं क्षेत्र आहे इथं दाखवण्यात येणार आहे। तर आता या क्षेत्रापैकी आपल्याला जे आहे किती क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे ते आपल्याला इथं क्षेत्र निवडावे लागणार आहे। आता इथं 84 आर आहे, तर यामध्ये तुम्हाला क्षेत्र टाकावं लागणार आहे की तुम्हाला किती क्षेत्रासाठी इथं लाभ घ्यायचा आहे। जर तुम्ही यामध्ये एकदा लाभ घेतला, जेवढे क्षेत्र टाकलंय, तर परत एकदा तुम्ही यासाठी अर्ज करत असाल तर तुमचं ते क्षेत्र इथं ग्राह्य धरण्यात येणार नाहीये। ते इथं पाहू शकता हेक्टर मध्ये आहे आणि आर मध्ये आहे। हेक्टर जर असेल तर हेक्टर टाकून घ्या आणि नंतर आर टाका। इथं माझं आर मध्येच येणार आहे। एकूण या लाभार्थ्याची जमीन 84 आर आहे, 84 गुंठे आहे। तर इथं मी जे आहे 40 आर टाकून घेतो आणि पुढे जा या बटनावर क्लिक करतो, म्हणजे या शेतकऱ्याची जमीन अजून जे आहे 44 आर उपलब्ध राहणार आहे। तर पाहू शकता माहिती पडताळणी करायची आहे आपल्याला। तुम्हाला यामध्ये काय बदल करायचा असेल तर संपादन करा या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता, क्लिक केल्यानंतर परत आपण बॅकवर येऊ आणि जे क्षेत्र असेल तर ते क्षेत्र तुम्ही इथं चेंज करू शकता। तुमचं जे क्षेत्र जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल किंवा इतर अर्जामध्ये काय बदल करायचे असेल तर करू शकता। तर आता मी या शेतकऱ्याचं आपण 40 आर टाकलं होतं, तर मी आता इथं पूर्ण क्षेत्र इथं टाकून देणार आहे। तर पूर्ण क्षेत्र टाकल्याच्या नंतर आपल्याला परत पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे। पुढे जा बटनावर आपल्याला आता क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन झाले पाहू शकता। आता अर्ज करण्यासाठी पुढे जा या बटनावर क्लिक करायचंय। हमीपत्र आलेलं आहे आपल्याला, आता वरती सारायचं आहे हे आणि आपल्याला इथं फक्त अटी आणि शर्ती मान्य करायच्या या बॉक्सवर क्लिक करायचंय आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे। परत इथं आपल्याला सोय घोषणा आलेला आहे। सोय घोषणा आपल्याला इथं जे आहे टिक करायचे आहेत। प्रत्येक बॉक्सवर टिक करून आपल्याला मी अटी शर्ती मान्य आहेत यावर क्लिक करून सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं। सबमिट केल्याच्या नंतर आपला अर्ज इथं यशस्वीरित्या होणार आहे। पाहू शकता आपला अर्ज जे आहे फळबागवड लागवडीसाठी
अर्ज यशस्वीरित्या सबमिट करण्यात आलेला आहे। आता प्रिंट करा, डाउनलोड करा या बटनावर क्लिक करायचंय। तर पाहू शकता आपल्या समोर अर्जाची माहिती संपूर्ण इथं आलेली आहे। घटक बाबीचा तपशील, इथं आपल्याला अनुदान पण दाखवण्यात येणार आहे, अनुदानाची रक्कम पण दाखवण्यात येणार आहे की तुम्हाला अनुदान किती येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथं डाउनलोड करून याची प्रिंट पण काढू शकता आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्ही जर मोबाईलवरती भरला असेल तर इथं PDF पण सेव्ह करून इथं ठेवू शकता। सेव्ह केल्याच्या नंतर इथं आपल्याला काय करायचं, आता होम पेजवर यायचंय आणि इथं पाहू शकता डॅशबोर्डवर क्लिक करायचंय। डॅशबोर्ड या बटनावर क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला अर्ज, एकूण अर्ज, प्रक्रियेत अर्ज दाखवले गेले नाहीयेत, तर इथं पेज रिफ्रेश झालं नाहीये। इथं आपल्याला आता काय करायचंय, माझे अर्ज या बटनावर क्लिक करायचंय। तर इथं पाहू शकता आपला अर्ज जो केलेला आहे, अर्ज इथं दाखवण्यात आलेला आहे। आता सद्यस्थिती काय आहे, तर प्रक्रिया सुरू आहे। इथं आपण अर्जाचा तपशील पण बघू शकणार आहात। अशा प्रकारे इथं आपला अर्ज दाखवण्यात आलेला आहे आणि स्तर कोणता आहे, म्हणजे कोणत्या टेबलला आहे ते पण इथं दाखवण्यात येणार आहे। आता आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक करा, इथं पाहू शकता आता एकूण अर्ज 1 आहे, प्रक्रियेत अर्ज असलेला 1 आहे। तुमचा जर अर्ज कंप्लीट झाला तर तुम्हाला इथं प्रक्रिया इथं दाखवण्यात येईल। या व्हिडिओविषयी तुम्हाला थोडीफार माहिती तुम्हाला मिळाली असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करायचा आहे। त्यांचं जर शेतजमीन पोकरा योजनेअंतर्गत येत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करायचा आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।